नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सध्या उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि शेतामधील पिकांना वारंवार पाणी द्यावे लागत आहे। असे असताना निरगुडी तालुका फलटण येथील शेतकरी ज्यांची शेती सासकल तालुका फलटण गावच्या हद्दीत आहेत, यांना मात्र वेगळ्या समस्येने त्रस्त व्हावे लागले आहे। उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याची आवश्यकता आहे, मात्र विजेचा होत असलेला खेळखंडोबा आणि ट्रान्सफॉर्मर वारंवार जळण्याचे प्रमाण यामुळे हे शेतकरी अडचणीत आले आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। तुमचं नाव सांगा सुरुवातीला। परशुराम विष्णू सस्ते, निरगुडी। कुठं क्षेत्र आहे तुमचं नेमकं? सासकल मध्ये जिरपडे शिव आणि काय त्या डीपीचं नाव सांगा पहिले। मोरे डीपी। काय नेमकी तुमची समस्या काय आहे? डिपो 100चा आहे आणि लोड 180 आहे आणि शेंगल पीच वेगळ्या आणि आकडं वेगळंच येतं, त्यामुळे दुसऱ्याची डिपो जळतो या महिना झाला खेळ चाललाय। आतापर्यंत किती वेळा हा डीपी जळलाय? 4 वेळा जळलाय। मग तुम्ही याबाबत अधिकाऱ्यांशी बोलला का? बोललो की येतात, बसून जातात परत दुसऱ्याची डिपो बसवतात, पण मोटर चालणार त्या। आता तुमची काय काय पीक आहेत शेतामध्ये? डाळिंब जळून गेले, कळी जळली, पपई जळली, कांदा बी जळलाय। अधिकाऱ्यांना याबाबत तुम्ही माहिती दिली का? माझ्याकडे आलंच नाही, तर वायरमॅनला माहिती दिली, पण वायरमॅन म्हणतो आम्ही काय करतो ते साहेबांनी केले, लोच्या भोसले साहेबांनी, आम्हाला काय माहित नाही। आता तुमची मागणी काय आहे नेमकी? आम्हाला एक तर डेपो डिवायडर करून द्या, नाहीतर डेपो वाढवून द्या। किती मोटर आहेत त्या ट्रान्सफॉर्मर? 20 ते 25 मोटर आहे त्या। आणि तो डीपी कितीचा आहे? 100चा आहे। आता तुम्हाला किती 2 स्वतंत्र डीपी करण्याची मागणी तुमची आहे? हो, मागणी आहे। याबाबत अधिकाऱ्यांना भेटलाय तुम्ही? भेटले ते का आमचे दोघं भेटले ते। त्यांना काय अधिकाऱ्यांनी उत्तर दिले? काय माहिती, मला एवढं माहित नाही, पण गेले ते। आता तुमची काय मागणी आहे नेमकी? आम्हाला तर डेपो लोड कमी करा, डबल डेपो द्या, नाहीतर डेपो वाढवून द्या, 2 द्या। तुमचं संपूर्ण नाव सांगा आणि परशुराम विष्णू सस्ते, निरगुडी। आणि कुठे तुमची शेती कुठे आहे? शेतीचं नाव सांगा। मोरे डेपो। नक्कीच परशुराम सस्ते हे शेतकरी आहेत, निरगुडी येथील शेतकरी आहेत आणि त्यांची शेती ही सासकल गावच्या हद्दीत आहे। सध्या विहिरीमध्ये पाणी आहे, उन्हाची तीव्रता वाढलेली आहे आणि पिकांना पाण्याची आवश्यकता असताना मोटर चालू करायला गेल्यानंतर मात्र ट्रान्सफॉर्मर जळण्याचं प्रमाण ट्रान्सफॉर्मर जळतोय, कारण त्या ट्रान्सफॉर्मर वरती मोठ्या प्रमाणावरती लोड आहे आणि या शेतकऱ्यांनी या ठिकाणी स्वातंत्र्य ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी केली आहे। त्यामुळे आता वीज वितरण कंपनीकडून काय दखल घेतली जाते आणि यांना कशा प्रकारे न्याय दिला जातोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी फलटण।